रमा भाऊंचा लाडका या भाऊचा आपल्या डोंगराची काळी महिना ठेवलेली आहे सगळ्यांनी सपोर्ट करा. याच नावाने त्याला आपण रमा भाऊ मेघा बहिणी यांचा हळदीचा कार्यक्रम आणि आपण बाबाच मंगलाष्टक मध्ये ठेवलेला आहे की सगळं आपण काम एकदम असं उत्कृष्टपणे केलेलं. 1 2 3 फायर. यस ये पुढे ये पुढे ये पुढे. येत राहतात जिंदगी रामराम मंडळी जय खानदेश भाऊसून आहे जबरदस्त आहे ते दादा अशी आहेत खानदेशला तरी सांगाच कोणीच एवढी जबरदस्त. पण मी बोलकी आहे तर मी बोलणारच. और मेरे यहाँ की अभी नहीं चलेगी, अभी नहीं चलेगी. एकदम अशी जबरदस्त अशी क्वालिटी वाली गर्दी होती काल. काय मजा. अरे रे आला तू. राजू, ए राजू मेरे को कुछ दिखा ही नहीं दे रहा. राजू ये रमा भाऊ का शादी मेरे को दिखा ही नहीं. रमा भाऊंचा दरारा काय विषय. तर मित्रांनो भूषण दादा पण भेटले आपल्याला. काही विषय नाही. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जातोय रमादादा आणि मेघाताईंच्या लग्नासाठी. तर आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे. कारण आज पहिला पार्ट करतो आणि उद्या लग्नाचा दुसरा पार्ट करतो. तर आपला ब्लॉग कसा वाटतो तसा नक्की कमेंट करा आणि काय वाटतो नक्की सांगा. बाकी तेजस भाऊ आले दादा आपल्या सोबतीला. जय श्रीराम ब्लॉगर तेजस. आणि तसंच आता आम्ही निघतोय, जातो दोघं. अजून बाकीची पण आपली ब्लॉगर कंपनी आहे. तर मग सर्वांना भेटवतो, मी सर्वांना ओळख करून देतो. काही विषय नाही. तोपर्यंत भेटूया पुढे डायरेक्ट हळदीमध्ये. तर मित्रांनो आता निघालोय आम्ही. आता जातो, काय होतं पुढं काय दाखवतो सर्व. निघतोच आहे. तसंच भाऊ चॅटिंग करण्यात बिझी आहे सध्या वहिनींसोबत. काही विषय नाही. चालतंय कंटिन्यू. तेच ना, दोघे ब्लॉगर चाललेत आज लग्नाला. लोक सुद्धा म्हणतील म्हटलं दोघे ब्लॉगर चाललेत आज. सत्यम भाऊ. मित्रांनो आता आम्ही थांबलो होतो पेट्रोल टाकायला. तसं तेजस गेलाय पेट्रोल टाकायला. टाकलं गेलाय वाटतं. येत आहे भाऊ पण आले आता. भाऊला एक्सायटेड आहे हळदीसाठी. काय होणार आहे काय नाही बघण्यासाठी. तसंच तर चला मित्रांनो, भेटूया आपण डायरेक्ट रमा भाऊच्या आणि आपल्या मेघाताईच्या डायरेक्ट हळदीमध्ये जायचं आम्हाला. तर त्याआधी आहे ना सटाण्यामध्ये जावं लागेल आम्हाला. आता सटाण्यामध्ये जातो. वाटलं तर मध्ये थोडंफार थांबू, काहीतरी करू. काही विषय नाही. तोपर्यंत कंटिन्यू फॉलो करावं लागतं डायरेक्ट यावेळेस. सबस्क्राईब 100% करा आम्हाला. काही विषय नाही. इंस्टाची आयडी तर मी DM मध्ये टाकतोच आहे. नक्की करा आम्हाला. तोपर्यंत काय वाटतं काय नाही, कसा वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करत राहा. काही विषय नाही. काय नाही मित्रांनो, थांबलो अजून परत. काही मला गाडी का चालवायची होती, हौस कधीची गावाकडे चालवायला नव्हती म्हणून. आणि आपल्याकडे कशाचे गाडी चालवणं म्हणजे एक नंबरचे. काही विषय नाही. भाऊने बी दिदी दात कसा बी ब्लॉग चालू आहे ना. आणि आपला कसमा ना पट्टा बी पुरा नाचकुळाशे. काही विषय नाही. तर चला म्हणे गो ते चलाडच मी बी गाडी म्हणे बी हाऊस पुरी करी कशी कडली. आणि तसंच आता तेजस भाऊ पुरे ब्लॉगिंग करत आहे. आता चालू आहे आमचं आलं ही आमची गाडी. चला मग आता निघतो मी. मित्रांनो कंदाण्या फाट्यावरती पोहोचलोय आता दोघं. तर आता जातोय तिकडं. काही विषय नाही. मध्ये काही दाखवलं थोडं दाखवलेलं आहे मी. दाखले अवतार आहे ना करून निघताना चांगलं होतं. पुरा पूर्ण भरी जायची तस. काही विषय नाही. पुरा ते धूळ झटक इकडे तटे जायचं बँड नाकाल. काही विषय नाही.
जातच राहते. तुम्ही बी पाहत राहते सरा भेटतील कोण कोणचे तसे भूषण दादा ते विषयतच कळतं त्याच्यात कोण कोणचे आते. तर मग निघू चालेल चला कंटिन्यू करा. काय कडक घ्या तर मित्रांनो पोचलो आपण इथं. तसंच आपले पूर्ण कंपनी पण येते हळूहळू. आता आपले सिद्धूदादा पण आलेले आहेत. तर सिद्धूदादा फुल फॉर्ममध्ये आहेत आज. एखादी वहिनी पाहता का काय काय माहिती भाऊ. पा फुल लास्ट आहे भाऊ. काही नाही. तसंच इकडे सेटअप झाला आहे. कार्यक्रम सायंकाळी चालू होणार आहे. आम्ही लय लवकर येऊन लागलेलो आहे आज. पण आता मग सर्व सायंकाळी दाखवलं बहुतेक मध्ये कोण कोण तर सर्व दाखवतो. मी सर्वांची ओळख करून देतो काही विषय नाही. हे आपले तेजस भाऊ 2 शब्द काय बोलू भाऊ सेटअप पाहून घ्या पहिली. भाऊंची सेटअप पाहूनच बत्ती गुल झालेली. काही विषय नाही. नाद करते का नाद करते यावंच लागतं आमचे ब्लॉग पाहायला. चालेल रमाबाईच्या लग्नाला यावंच लागतं. तर मित्रांनो आता चाललोय गावात आपण. तसंच सिद्धू भाऊला पण घेतलंय आता. तेजस भाऊ पण आहे तिकडं. तर आम्ही गावात चाललोय आता श्री देवमामलेदार यशवंतराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो 2021 स्वर सम्राटची गाडी पण दिसली आणि तसंच गाडी पण दिसली. ही मेगा वहिनींची गाडी. गावात खूप ट्रॅफिक आहे आज भाऊंच्या लग्नामुळं. गाडी दाखव हसायला लागले. वहिनीने पाहून घेतला हसायला लागले. तर मित्रांनो वहिनी साहेब पण आले. तर मित्रांनो आपण आत्ता मालेगाव स्टँडला आहेत. तसंच इकडं महाराजांची मूर्ती. तसंच आत्ता मेघाताई पण गेलेले आहेत. आता ते बोलले थोडं आहे बोलले. त्यांना काय परमिशन करायचं नव्हतं म्हणून काही ब्लॉग दाखवला नाही आम्ही जास्त. त्याबद्दल माफी असावी. काही विषय नाही. आता दाखवतो दर्शन वगैरे घेतो आणि निघतो पुढं. तसंच सिद्धूदादांची लय तारीफ केली वहिनी साहेबांनी. खूप खूप झाली चल चला आता जाऊ. तर मित्रांनो आपण आलो आता दर्शनाला पण मंदिरच बंद झालेलं आहे. तर मग आता असंच रिटर्न जावं लागेल येऊ सायंकाळी. कारण सकाळी आला म्हणजे पहिले दर्शन करायला येतो आम्ही. पण यावेळेस मंदिर बंद निघालं म्हणून हे झालं. इकडं सिद्धूदादा विषय आहे आमच्या सिद्धूदादांचा. काही विषय नाही. भाऊ 2 शब्द काय आम्ही आलो होतो मग महाराजांचं दर्शनाला ग्रुप लावलेलं आहे त्याच्यामुळे आता काही नाही लाजे आम्ही पण. भाऊंचं तोंड एकदम सॅड झालंय कारण गाडीत पेट्रोल नाही आहे. पेट्रोलचे वांदे झाले आमचे. पेट्रोलचे वांदे झाले थोडेसे. दादा 2 शब्द बोला. तुम्ही कधी आमच्या ब्लॉग मध्ये बोलत नाही. भाऊचा ब्लॉग चालू आहे इकडं. तर मित्रांनो आत्ता आपण इकडं आलेलो आहे लॉन्चमध्ये. तर तसंच वहिनी साहेब पण भेटल्या. आपली खूप आतुरता होती की वहिनींनी आपल्या ब्लॉगमध्ये 2 शब्द बोलले पाहिजे म्हणून मग वहिनी आता 2 शब्द बोलत आहे. तर वहिनी नमस्कार सर्वांना, जय खानदेश. तर जसं की आज तुम्हाला माहिती आहे आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे दुपारचं. तर म्हणजे आम्हाला आतुरता पण आहे आणि सर्वजण येणार आहे. लांबून लोक आले आणि इग्नोर करा माझ्या आवाजाला कारण थोडं स्ट्रेसमुळे आवाज बसला आहे. पण तुमच्या प्रेमापोटी आम्ही आज खंबीरपणाने उभे आहोत आणि असंच प्रेम नेहमी आमच्यावर असू द्या दोघांवरती एवढंच सांगेल. आणि दादांचा ब्लॉग सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. दादांना खूप सारं प्रेम द्या आणि असंच आर्टिस्ट लोकांवरती सर्वांवर असंच प्रेम राहू द्या. आणि पुढे काय आहे काय नाही आता ते दादा डिस्क्राईब करतीलच व्हिडिओमध्ये. तर बघा, खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारं सपोर्ट करा त्यांना.
तर मित्रांनो आता आम्ही पुढचं काय काय होतं काय काय नाही सर्व दाखवत राहतो. तसंच शेड्यूलप्रमाणे जसं येईल तसं. आणि इंस्टाग्रामला पण आम्ही कंटिन्यू ब्लॉग टाकत राहतोय. आता कंटिन्यू प्रत्येकाचा एक ब्लॉग करतोय, तसे पार्ट बनवतोय प्रत्येकाच्यात. तर चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि आपला बँड ब्लॉगर निशूला नक्की फॉलो करा. तोपर्यंत कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता आपले लाडके रमादादा पण आलेले आहेत. ते आत्ता तिकडं आहेत, येतील थोड्या आहेत आपल्या व्हिडिओमध्ये पण येतील. घेतो मी त्यांना व्हिडिओमध्ये पण. तसंच आता येतील ते पण आलेले आहेत. हळूहळू सर्व होईल. तसंच रीलद्वारे सर्व सांगतोच आहे आम्ही. तसं आता आलेच सर्व पूर्ण मंडळी आलेली आहे. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. त्यांना बोलायलाही लावतो मी काही विषय नाही. येता का मग उद्या रमाभाऊच्या लग्नाला? फुल जल्लोष आहे, जल्लोष जल्लोष. बोले तो विषय हार्ड. सर्व मंडळी आलेली आपली. तर मित्रांनो सुद्धा इकडे आहेत, बाकीचे सर्व आलेले आहेत. तसंच रमादादांची कंपनी इकडं. रमादादा हे हर्षल भाऊ रमाभाऊंचे मित्र. यश भाऊ. तर मित्रांनो रमाभाऊ भेटलेले आहेत आपल्याला. आता आले आहेत ते पण. ते दोन शब्द बोलताय. या पोचलोय. तुम्ही पण लवकर या, अजून खूप कार्यक्रम बाकी राडा. काही विषय नाही. भाऊ खूप गई त्या आता. बाकीची तयारी वगैरे करायची. याचाच कमेंट पाहतो मी हॅशटॅग आर्टिकिंग आणि याचं नाव आपले परम मित्र हा ब्लॉगर निशू. ते आपले ब्लॉगर ऋषी दादा. एका व्हिडिओमध्ये 2 ब्लॉग. काही विषय नाही. परत ब्लॉग बनवायला लावला मी हॅशटॅग आर्टिकिंग. रमादादांची एंट्री झाली कारण इकडं व्हिडिओ काढताय आता, शूट करताय म्हणून ऋषी दादा ते घेऊन आले दादांना. तर सर्व आले. रमादादा सुद्धा आले. सर्व टीम आली. तू पहिले तो घे ना हळदीचा. या सगळ्या मित्रांनो रीलसाठी काही ब्लॉग डायलॉग सापडत नाही म्हणून आपले तुषार दादा आता नवीन डायलॉग सांगणार आहे आपल्याला काहीतरी. सांगा सांगा ज्याला येईल त्याने सांगा. एक डायलॉग सांगायचा. मयूर भाऊ मयूर भाऊ. तू कुठे अजून मला मागे मी कुठे राहिलो डायलॉग बिलॉग नाही रे. आपण नाही रे. आपण पडदाना मागे राहिलो. चाहते मयूर भाऊ हे पॅड वादक एकदम अतिशय सुंदर आहे. हे आज रमाभाऊंसाठी खूप कष्ट करत आहे. सहकार्य करत आहे. काम काढत आहे. हो बोला पटकन डायलॉग बोला एखादा काहीतरी. नाही घडी घडी नका तोच नको कॉपी होऊन जाईल ती. हॅशटॅग क्वालिटी किंग यू. भांडण चालू इथं डायलॉग वरून. चालेल मित्रांनो तर डिस्कशन झालंय आता सर्व बोलणार आहेत. तर आम्ही करतो आता ब्लॉग. आपण रमाभाऊ मेघा बहिणी यांचा हळदीचा कार्यक्रम आणि आपण मंगलाष्टक मध्ये ठेवलेला आहे की सगळं आपण काम एकदम असं उत्कृष्टपणे केलेलं आहे. असं आपण तुम्ही बघू शकता. एका व्हिडिओ मध्ये 2 ब्लॉगर. गाड सापणे बिग ब्रदर काही विषय नाही. भाऊंच्या आयडीला विशूला फॉलो करा.
आणि हे बघा हे आपले ब्लॉगर. ऋषीदादांचा पण ब्लॉग चालू आहे इकडं. तिसरा एका ब्लॉग मध्ये 3 जण पूर्ण ब्लॉगर आलेले आहेत इकडं. ए ऋषीदादा इकडे पहिले मध्ये चल. चला पूर्ण टीम बसली इकडं आता. जय हरी बळवरे. भाऊला सपोर्ट करा, ब्लॉगरला युट्यूबला सबस्क्राईब करा भाऊनो. भाऊ टाकून दे रे भाऊनी, काय टाकलं भाऊ. भाऊ रमा भाऊंचा रमा भाऊंचा लाडका. या भाऊचा आपल्या भाऊनी nickname डोंगराची काळी महिना ठेवलेली आहे. सगळ्यांनी सपोर्ट करा, याच नावाने त्याला उच्चारायचं. आणि भाऊंना खूप सपोर्ट करा. लवकरच भाऊ पण आता ब्लॉग बनवणार आहेत आपले. भाऊचे लवकरच 100K झाले पाहिजे. काही विषय नाही, जसा रमा भाऊ आहे तसा भाऊंना सपोर्ट करा. इकडं ऋषी दादा, इकडं फोटोशूट वगैरे चालू आहे वहिनी साहेबांचं. तसंच इकडं रमादादांचं पण तयारी झाली, आता आलेले आहेत ते पण शूटला जातील. आम्ही दाखवतो पुढं फोटोशूट कसा होता, काय होतो. काही विषय नाही. तर मित्रांनो आता फॉलो तर करावंच लागतं. काही विषय नाही, सर्व आता जात आहे. तर मित्रांनो इकडं ऋषिकेश दादा पण करताय व्लॉग. तो तर मला बोलला कपडे बिपडे घेऊन आलोय बाई. तर रमा भाऊ चाललेत आत्ता शूटला, चालली गाडी. गेले शूटला, तर आपण डिस्टर्ब करण्यापेक्षा जाण्यापेक्षा आता इकडंच थांबू. बाकी पुढचं काय आहे काही नाही. आहे ना, टाइमपास करू आम्ही पण. बघू आपला टाइमपास कसा होता आता थोड्या वेळाने. काय होतं आता, कुठं होतं, काय होतं, काही विषय नाही. सर्व टीम आहे इकडं. आपले ऋषी दादा आहे. ऋषी दादा आले नाही आपल्या ब्लॉगमध्ये, बोललेच नाही. आता ते बोलणार आहे 2 शब्द. ऋषी दादा 10 शब्द. हां 10 शब्द बोला पटकन. तर मित्रांनो आता आपण फायनली निश्चितदाच्या ब्लॉगमध्ये आलेलो आहे. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, तुम्ही मोठ्या ब्लॉगमध्ये येते आणि निशुदादा बघितलंच असेल की सेटअप वगैरे. आणि निशुदादाने एक शूट घेतलेला नाही आहे. तर निशुदादा तुम्ही आता काय करा, गेटाकडे जा आणि गेटामधून येता येता ते रमादादाचे मेघादाईचे काही फोटोज आहे वगैरे ते तुम्ही तिथं कॅप्चर करून घ्या. एकदम भारी भारी फोटो क्लिक केलेले. तर चला जा तिथं. तर मित्रांनो जातो ऋषी दादांच्या सांगण्याप्रमाणे. ते आम्हाला मस्त सांगता कसं काय यांना गाईड करावं लागतं मित्रांनो. सर्व तर जाऊन या आणि एकदम सुंदर क्षण आणि सुंदर क्लिप्स फोटो कॅप्चर करून आणा. काही विषय नाही भाऊ. कपडे मित्रांनो फटाक्यांची गाडी आली, फटाके उतरवत आहे सर्व. पूर्ण गाडीवरून फटाके आहेत. काही विषय नाही, तिथून आणले आहे मी. काही विषय नाही भाऊ. आता पूर्ण हे चालू आहे. आणि तसंच आपली गाडी आली आहे, बघू शकता तुम्ही. इकडे गाडीकडे जातोय मी. एक एक जमत आहे सर्व लोक. तसंच सेटअपचा चेकअप चालू आहे, काही विषय नाही. इकडं तेजस दादा लाईव्हला फिरवत आहे प्रतीकदादांसोबत. तर मित्रांनो दीपक दादा पण आलेले आहेत. तर आता त्यांच्याकडे चाललोय आपण. दीपक दादा
नमस्कार दादाच्या ब्लॉग आले आले चालू करून दिलंय. तर दादा नाव काय आपलं? निशू, बँड ब्लॉगर निशू. दादा फर्स्ट टाइम करताय ब्लॉग ना? हो, तर पहिल्यांदा ब्लॉग करताय. तर जसं आम्हाला सपोर्ट करता दिनेश दादा इकडे या. हे आपले दिनेश दादा. आणि आम्ही दादा आहेत. तर दादांनी नवीनच आज आम्ही त्यांच्याच घरी बसून ब्लॉग बघत होतो, मिनी ब्लॉग बनवतो ना. तर आज मोठा ब्लॉग होते. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करता, आम्हाला प्रेम करता. असं दादांना करा. आता दादा बघतो. मित्रांनो, आपले भाऊ ते आलेले आहेत नाशिकवरून. तर खूप लांबून आले आहेत ते आपल्या रमादाचा ब्लॉग बनवण्यासाठी. तर असंच भाऊला सपोर्ट राहता कायम. लाईक करा आणि सबस्क्राईब करा भाऊला. काय विषय नाही, धन्यवाद भाऊ. आता इकडं आहेत सर्व. हे हर्षल भाऊ. तर मित्रांनो, आता गिरीदादा पण आलेले आहेत, रॉकस्टार 88 वर्षे. जास्त पहिले मी आलो मग तू आला. सर्वात पहिले मी आलो. तो आत्ताशी आलाय. आम्ही सगळे बसलो होतो. दीपक दादाची वाट पाहत होतो. दीपक दादा येत आहे ना. तर मित्रांनो, आता सर्व येत आहे हळूहळू. सोमदादा ते पण आले इकडं, दिनेश दादा ते इतके राहिले ना बेकार. चार्जिंग नाही. डायरेक्ट चक्क माहिती आहे का, मोबाईलला नाही चार्जिंग नाही आमच्या. आणि सकाळी 1 वाजेपासून आलेलो डायरेक्ट. विषयच नाही डायरेक्ट. सर्वात आधी 1 नंबरला आलो आम्ही. आता सर्व हळूहळू सर्व येत आहे. इकडं पूर्ण गाडी वगैरे. इकडं देवामलेदारची टीम. इकडं कसमादे बँड ऑफिशियल. कसमादे टॉप बँड. काय कसमादे टॉप बँड. हां, कसमादे टॉप बँड. सॉरी, चुकलं. पण काही विषय नाही मित्रांनो. कळतं भाऊ, 2 शब्द काय बोलू दादा? बोला आता आमच्यासाठी. आमचे मित्र आहेत बँड लवर निशू. हे पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहेत. यांना फॉलो सबस्क्राईब, त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. काही विषय नाही, बोला. बघितल्यानंतर की असं टेक्चर कुठं बघितलंच नाही. खूप खर्च केला. एन्जॉय खूप इतका एन्जॉय येतोय. खरं तर तुम्ही बी यायला पाहिलं होतं बघायला. सर्वांनी असते तर अजून खूप मजा आली असती. तर काही विषय नाही. युट्यूबवर गेले. कोण गेले? युट्यूबवरती गेले. पहिले दाजीचा घे बरं ब्लॉग. दाजीचा ब्लॉग ठीक आहे. तर मित्रांनो, आपण रमादादांच्या दाजींकडे चाललो आहे तिकडं, कारण सर्व ब्लॉगर्स गेलेले आहेत तिकडं. आता चाललो आहे, काही विषय नाही. ब्लॉग्स दिसत राहतील. इकडं आपले देवमामलेदारचे आर्टिस्ट टीम. काही विषय नाही. इकडं दाजीं ते. तर मित्रांनो, तर आता आपल्या श्री देवमामलेदार ब्रास बँडचे संचालक विनोद भाऊ भेटलेले आहेत आपल्याला, म्हणजेच रमादादा दादांचे दाजी. तर ते 2 शब्द बोलणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, या बोनी ब्लॉगमध्ये आपल्याला म्हणजे लाईव्ह कार्यक्रम ते दाखवणार आहे. तर तुम्ही तेवढे त्या वेळात तुम्ही ते बघायचा प्रयत्न करा. ते दाखवतील तुम्हाला. काही विषय नाही. जसं सपोर्ट करता मला तसं त्यांनाही सपोर्ट करा. तोपर्यंत कंटिन्यू करा. सर्व दाखवतो मी तुम्हाला. तोपर्यंत बाय. तर मित्रांनो, आता टाईम आहे हळदीला, म्हणून आम्हाला भुका पण खूप लागलेल्या आहेत. पण आम्ही चाललोय नाश्ता करायला. तेजल दादा काहीतरी करावं लागेल. दादा. 1 वाजेपासून आलोय. आणि तसंच दादा ते खूप सहकार्य करता इकडं दादा. तर मित्रांनो, इकडं आता बाउन्सर टीम पण आलेली आहे. पूर्ण बाउन्सर आहेत इकडं, सर्व उभे आहेत. खूप बाउन्सर आहे मित्रांनो, कारण सर्व सेलिब्रिटी असणार आहे, तर म्हणून बाउन्सर लागणारच आहे. तर दादा बघा फुल फॉर्ममध्ये. जेवढे आहे ना आपल्या वराडी राहत नाही तेवढे त्यांच्याकडे बाउन्सर आणलेत. काही विषय नाही. लावा ताकद. लात करा आपण आमचा कुठं. काही विषय नाही. तोपर्यंत कंटिन्यू करा. मित्रांनो, रमादादा आले फोटोशूट करून. त्यांची एंट्री पाहू शकता तुम्ही, किती डेंजर झाली. सर्व गार्ड्स आहेत. पब्लिक बघू शकता तुम्ही.
भाऊ आलेत आता. तर मित्रांनो आधीसाठी एंट्री झाली रमादादांची. अख्ख्या ऐकून अख्ख्या ऐकून मी डायरेक्ट लाईव्ह करतो. फेकायचे काउंट काउंट रेडी का रेडी चलो 1 2 3 फायर यस ये पुढे 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 हेमराज चौकाली बघा इकडे कॅमेरा हळदी सोहळा हळदी मंडपाकडे बघा सुंदर अशी एंट्री होत आहे. याचबरोबर हा सुंदरसा सोहळा या ठिकाणी लाईट्स शार्पी लाईट या सुंदर अशा या ठिकाणी दिसत आहेत. याचे डीजे सागर मालेगाव यांचं सुंदर असं योगदान आहे. अनेक विविध कार्यक्रम ते सुंदर पद्धतीने आपल्या डीजे सागर यांच्या वतीने सुंदर असं निर्माण करत असतात. तर मित्रांनो शशी दादा पण आलेले आहेत. आता मी सर्वांना नंतर दाखवतो, पण तसेच आता रैल दादा आलेले आहेत, ते आहेत आपल्या जवळ. प्रसिद्ध व्यक्तिमत्व रैल दादा परत कुणाल दादा आपल्या ताराबळाचे ब्लॉगर आदरणीय शशी दादा यांचं या ठिकाणी हळदी समारंभानिमित्त आगमन या ठिकाणी होत आहे. तसंच इकडे बाकीची मंडळी आहे. शशी कशरे आणि ऋतुजा कशरे जिंदगी तो नाना वाली जिंदगी तो नाना सपोरी जिंदगी तो नाना
स्टार्स आलेले आहेत सर्व. तसंच कावेरी ताई, काही अशोक दादा आणि बाकीचे मंडळी पण आहे, काही विषय नाही. तर मी दाखवतो तुम्हाला तिकडं अशोक दादा पण आहेत, अशोक दादा पण आहेत इकडे आहेत, ते फोटो काढणं चालू आहे त्यांचं. तिकडं अशोक दादा आहेत, ब्लॉग चालू आहे. रामराम मंडळी, जय खानदेश भाऊसून आहेत, जबरदस्त आहे ते दादा. अशी आहेत खानदेशला तरी सांगा कोणी तेवढी जबरदस्त आहे ताई तुमची बोला बोला बोला. अरे बोल बोला ना, बोल कुठून आली काय आली सांग ना. कॅमेरा समोर नाही घालत असे आवडतं. बोला 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 ब्लॉग. नमस्कार, मी कावेरी पाटील, मी नाशिकची आहे. काय नाही, जय खानदेश. तिला काय बोलता येत नाही, नाशिक मराठी तेच ना, काही नाही काय दादाच्या हळदीला आलं आम्ही आज रम आणि मेघाच्या. खूप मजा करणार. तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, कंटिन्यू बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले लाडके सत्यम दादा आलेत, कृष्णाई ब्रास बँडचे मालक आपले सत्यम दादा. काही विषय नाही, त्यांचीच वाट बघत होतो केव्हाची. तर आपले भाऊ आलेत, आता जाऊ आम्ही फुल एन्जॉय करू, काही विषय नाही.
स्वतः सत्यम भाऊ देवरे लवकरच तुमच्या सेवेत हे पण येणार आहेत. लवकरच आपली गाडी ओपनिंग होणार आहे गणपतीमध्ये. काही विषय नाही भाऊ, आपल्या भाऊला सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा, काही विषय नाही, आपला मोठा भाऊ आहे. दोन शब्द दादू मामा पण आले नाची घे ना लाडके मामा आलेले आता आम्ही फुल एन्जॉय करणार आहे मोबाईल स्विच ऑफ होईल बहुतेक पुणे कंपनी आलेली आहे तोपर्यंत कंटिन्यू करा चला जाऊ काही विषय नाही बघत आहे तर आज रमादांचं लग्न आहे तर आम्ही आत्ता लॉन्चमध्ये आहे कारण कार्यक्रमाला खूप टाईम आहे
थोडा आहेत आम्ही चालू करू. तोपर्यंत येतो तिकडं जायकडे जाऊन येतो, फ्रेश बिश होऊन येतो, कपडे वगैरे चेंज करतो. आता प्रत्येक दादा पण आहे, ते पण चालले त्यांच्या घरी. इकडं सिद्धार्थ भाऊ त्यांच्यासोबत चालले, काही विषय नाही. भाऊंची रात्रभर झोप झालेली नाही डायरेक्ट. चला भेटू आपण लवकर. काही नाही, तेजस पण आला गाडी घेऊन. आता तर निघू आम्ही पण. जय श्रीराम मित्रांनो, जातो आम्ही जायकड्याला जातो, जाऊन येतो, कॉल करतो. आता थांबलोय चहा प्यायला इथं हॉटेलवरती. इकडं प्रत्येक दादा आहे, तेजस भाऊ आहेत, त्या विषयाने. तेजस भाऊंचे झाले 7K आणि प्रत्येक दादांचे 6K, काहीच विषय नाही. आणि माझे 1100 झाले आहेत, आता 1200 होतील, काही विषय नाही. 100% तू ग्रुप करशील मित्रा. 3 लाख होतील. 3 लाख लय जबरदस्त गेला तेच आहे. काय पडलं घेतलं घे. तर मित्रांनो, आता चहा वगैरे पिऊन झालाय, घरी जायचंय आता आंघोळीला सर्व. कारण इथं लॉन्सला काही थांबलो नाही आम्ही, भरपूर टाईम होता, म्हटलं घरी जाऊ देऊ. तसं माझे ड्रेस आणि ते घ्यायचं होतं. आता जातोय, प्रतीक दादा ते पण चालले, ते नागपूरला चालले आहेत आणि मी आणि त्याच्यात जायकडे चाललो आहे. तर तेजस भाऊ पण आहे इथं. हो, रात्री आम्ही 2-3ला झोपलेलो आहे, पण इतका गटा आलेला का विचारायची सोय नाही. आणि आम्हाला आता घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हावं लागेल. लवकरच आम्ही परत येऊ. हो आता. आणि ब्लॉग बघितला नसेल तर माझ्या चॅनलला जाऊन लवकर बघा, काही विषय नाही. आणि भाऊला आहे ना सबस्क्राईब करून टाका पटकन. आणि आपण भेटू आता डायरेक्ट रामाभाऊच्या लग्नामध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. प्रत्येक दादा डायरेक्ट इकडे येतील. भाऊ पण चालले, भाऊ प्रत्येक दादांसोबत चाललोय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही विषय नाही. चला निघतोय मित्रांनो आता आम्ही. तुम्ही पण कंटिन्यू करा. आता ताराबाद कडनं जायचं का मधून? मधूनच का? मधून टाकू. चला प्रत्येक दादा पटकन बघा, तुमचं आवडलं मला कॉल करायचा. लगेच 1 सेकंदात कॉल करेल डायरेक्ट. आम्हाला चालते. हाय प्रत्येक दादा चाला ना मोठ्यानं मारू तर राज. हळू घे फक्त, घ्या आता. आता आपण पोचलेलो आहे जायकड्याला. बस हळू हळू हळू. आता तेजस भाऊ पण जातील घरी त्यांच्यावाले. कॉल कर. आता करतो आंघोळ वगैरे. भाऊ पण चालले, बॅग वगैरे घेऊन निघतो आता आम्ही. कारण तयारी तर झाली आता निघतोय. आणि तसंच आता तेजस दादा येतोय घ्यायला. तर चला मग निघूयात. आणि पुढं ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करा. आणि आत्तापर्यंत पण काय वाटलं नक्की सांगा. मागचा ब्लॉग टाकलाय मी, तो पण लवकर जाऊन बघा माझ्या निशिकांत तायरी यूट्यूब चॅनलला. काही विषय नाही. चला मग जाऊयात. मित्रांनो, तेजस दादा बी आले, तयारी करून आता चाललोय आम्ही पण. आता जायकड्यात आहे. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आता इथं मंडपात. तिकडं वैदिक विवाह चालू आहे भाऊंचा. तर जातो तिकडेच 2-4 शॉट्स घेतो आणि तसंच टाकतो तुम्हाला. काही विषय नाही. आणि तसंच आपल्यासोबत आहे सिद्धू दादा. चला मग आता जाऊ तिकडं. लाजाळू त्यामुळे ते बोलत नाही. पण मी बोलकी येतो, मी बोलणारच. और मेरे यहाँ की अभी नहीं चलेगी, अभी नहीं चलेगी. कर दो वायरल अभी. सहकार्य करायचं आहे. चला. महाप्रार्थना पूर्वक नमस करोमि. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं. हरी विष्णुर्विष्णुस्थितिर्वा विष्णुरेव योगष्टकरणं दैवं सर्वं विष्णुमयं जगदद्य गुरुमश्चर्यं ग्रहगणवर्विष्ठायां वेदायां शुभपुण्यतिथो असमिन पुनिया. हे स्वतःचं नाव घ्यावं, पत्नीचं नाव घ्या, आडनावाचा उच्चार करा, गोत्राचा उच्चार करा. म्हणा अहं यजमानः मम आत्मनोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ. नवरदेवांचं नाव घ्या. अनेन म्हणा ना माझ्या वरेन धर्म
प्रजया उभयोर वंश मित्रांनो ही आपली कसमारीची ब्लॉगर टीम. ते तेजस दादा, हे सिद्धार्थ दादा, हे पण सिद्धार्थ दादा, माझं नाव विसरतो भाऊ तू परत प्रतीक दादा आणि तसंच आपले लाडके छोटे बंधू साई दादा पण आलेले आहेत. नाच करती काय नाच करती नाच करती यावंच लागतंय. साई काही विषय दादा, नाही. हो, नमस्कार साई दादा. हे पण तर मित्रांनो आपले छोटे बंधू सई ब्लॉगर आलेले आहेत. तर आता ते काल तर काही येऊ शकले नाही. कालची मजा त्यांना तर माहिती नाही. जाऊ दे आजची माझ्या अरे मजा बेकार मजा भाऊ. विचार तेजस बोला का तेजस भाऊ बेकार मजा होती. तुफान गर्दी एकदम अशी जबरदस्त अशी क्वालिटी वाली गर्दी होती काल. काय मजा. अरे आला तू. जाऊ दे आज मजा करू. अरे मजा बेकार मजा. भाई धारे वहिनी भेटली आम्हाला इकडे. बाय वहिनी भेटली वहिनी. कारण मजाचा विषय नाही बरं. काही विषय नाही. आमचे लडके सिद्धू दादा पण आलेत. एकदम फकाट एंट्री चालू आहे. टाळ्या टाळिया बजाओ. चुट्टे खतम हो गए. पॅन्ट फाटली. यार तू सर्व म्हणते कुठे रे भाऊ इथं कोणालाच नाही माहित कोण काय कोण काय. तर मित्रांनो रामदादा आणि श्यामदादा आलेले आहेत. बंद कर लगे. फोटो घे एक पटकन त्यांच्यावर. फोटो घे ना पहिले. ओके फोटो घेतला घेतला घेतला. अजून एक. हे फोटो घे. ओके मित्रांनो दोघी गाड्या येऊन लागल्या आहेत. तशीच आपली पूर्ण टीम आहे इकडं. सर्व मित्रमंडळी आलेले आहेत. तर ओळखतो ते सत्यम दादा कृष्णा व्हॅनचे ओनर प्रतीक कदम आणि हे सिद्धार्थ दादा, हे ब्लॉगर प्रतीक दादा, हे तेजस दादा आणि अजित भाऊ. आणि तसंच दोघी गाड्या आल्या आहेत इकडं. गुरुकृपा आणि बाळासाहेब ब्रास बँड आहे. काही विषय नाही. इकडं बाकी पूर्ण म्हणजे आमना सामना होईल आणि आपला रमा भाऊ घोड्यावर बसन. सर्वांनी मराठीला यायचं. धन्यवाद. प्रतीक भाऊ तुम्ही सर्वात लवकर येऊन लागा तुम्ही बी. आम्ही बी आलेलो आहे इथे बाबा लॉन्सला. तर लवकर या मित्रांनो. आणि रमा भाऊला बघा, मेगा ताईला बघा, मेगा वहिनींना बघा. धन्यवाद. आणि भाऊ मी काय म्हणतो ते बघतील परवाच्या दिवशी. मग परवाला लग्न कसं काही. अरे म्हणजे तसं काही नाही. तुम्ही ॲडजस्ट करून घ्या ते भाऊ. आता जसं त्यांना पॉसिबल होईल तसं ते व्हिडिओ टाकतील. तुम्ही बघायचं काम करा फक्त. आणि कमेंट विमेंट करा भाऊला. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. नक्की करा. ठेवू का मग. हो कंटिन्यू करा. मी आमना सामना दाखवतो तुम्हाला. जंगी कार्यक्रम. ए राजू मेरे को कुछ दिखाई नहीं दे रहा. राजू ये रमा भाऊ का शादी मेरे को दिखाई नहीं दे रहा. अभी दिखाई कैसे देंगे. हुआ नहीं है ना. चलो आओ देखेंगे. मंडपामध्ये आलोय आम्ही सर्व. तर तुम्ही बघू शकता मंडप. इकडं भाऊ चालू आहे. इकडं जे आहे ते मेगा वहिनींच्या एंट्रीसाठी जो काचेचा काला आम्ही बोललो होतो ना मागच्या ब्लॉगमध्ये, ते एक काचांची एंट्री आहे. हा पूर्ण मंडप आहे. भाऊ ओ भाऊ बोला काही. यावंच लागतंय रमा भाऊच्या आणि मेगा वहिनीच्या लग्नाला. बाबा लॉन्सला सटणाला. मित्रांनो इथं आता चालू आहे. प्रतीक दादा पण आहे तिकडं. तसंच दादा चांदवडचे दादा आहेत, फोटोग्राफर आहेत. तरी आपले दोन मित्र भेटलेले चांदवडचे जे की फोटोग्राफर आहेत. हा भाऊ पण आहे दादा सोनू शिंदे. काही फोटोज असल्यास नक्की भाऊला कॉन्टॅक्ट करा. काही विषय नाही. तसंच फोटोग्राफीची करणार. करा बिंदास. या उतरा आमच्या सोबत.
लॉन्चमध्ये बसलेलो आहे. तर खानदेशच्या सुपरस्टार पैसावालीचाही सॉन्गच्या ॲक्ट्रिस्ट ताई आल्या आहेत, तर तिकडे आहेत. फोटोशूट चालू आहे त्यांचा. थोडा त्यांच्याशी बोलणं करून देतो मी. आमचे प्रतीक दादा लय संताप करताय आज. अरे माझं काय म्हणणं आहे, ऑपरेटिंग रूममध्ये आम्ही रात्री झोपलो होतो, तिथं 4-5 जण जेवणला बसले. आम्ही बी ताट वाढून ते उठले का आम्ही तिथं बसतो आता जेवण. आता सॉरी रमादादा पण आलेले तिकडं, बाहेर तयारी वगैरे करून आलेले. तशीच आम्ही चाललो आहे तिकडं. त्याचे दादा आहेत, शाही दादा आहेत, हा विषय नाही. भूषण भाऊ रमादादा आता पार्वती चालले आहेत तिकडं. बहुतेक यशवंतराव महाराजांच्या मंदिरात चाललेत. पुरा ताफा घेऊन चाललेत आज. बाय दीपक कलंगे पुढे लागलेत अजून गाडी घेऊन. दीपक दादांची पण गाडी आहे, तिकडे जातोय. आता रमादांची गाडी पण गेली. ही रमादांची गाडी. इकडं दीपकदादांची गाडी. पूर्ण गर्दी जमली आता. मित्रांनो गाड्या गेल्या, आता आपण तिकडे जाऊ आणि पाहू. प्रतीक, तर आता आम्ही तिकडे जाऊ, काही विषय नाही. गेलेले पारावर. आता आपण थोडंसं बसू निवांत, फोन बिन चार्जिंग करू. चला आता आम्ही चाललोय मंदिराकडे. तिकडनं रथ निघणार आहे आता रमाभाऊंचा. काही विषय नाही, आता जातोय. आपले प्रतीक दादा आहे, परत सिद्धेश दादा पण आहे. काही विषय नाही, बाकीचे आपले ब्लॉगर्स येत आहे माहूर. आणि तिथे जाऊन आता आम्ही दाखवतो काय आहे काय नाही कसं काय. तिथं 2-3च गाणे वाजणार आहेत, पण मग जे मेन मॅन चालू होईल तो कन्नाने पाट्यावरनं होणार आहे. तर रमाभाऊंचा दरारा. काही विषय नाही, कंटिन्यू करा मंडळी. विषय हार्ड ब्लॉग होणार आहे आज, पण मोबाईलची चार्जिंगच नाही, म्हणून मग आता मोबाईल चार्जिंग झाला तर ठीक, नाही तर मग ब्लॉग कॅन्सल. तर मित्रांनो आता आम्ही इथं रथकडे पोहोचलेलो आहे. रथ रेडी आहे. तिकडं बँडच्या गाड्या पण चालू झाल्या. तसंच आता आपला सिद्धू दादा पण आहे इकडं. इकडं प्रतीक दादा
आता आम्ही जातोय पुढं, आपले बाकीचे ब्लॉगर्स गेलेले आहेत कारण ते लवकर पोचून गेले आमच्या. आणि गर्दी तर इतकी आहे, मुक्कार गर्दी, आत्तापासून इतकी गर्दी झाली. 3 ते 4 बँड आहेत आज, काहीच विषय नाही आहे. हा बोल ना. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा, कसा वाटतोय नक्की कमेंट करा. लगेच कप्पा कप सबस्क्राईब करून घ्या, काही विषय नाही. आता आम्ही जातोय. गुरुकृपा बँड सोनचा आपण हजेरी लावायची आहे आणि मग पुढे आपण जाणार आहोत. सुपरस्टार सचिन दादा कुमावत पण आले. तर मित्रांनो बँड चालले आता कंदाण्या फाट्यावरती. आम्ही पण चाललोय तिकडं. मी हे विठन दादा आहे, बाकीचे ब्लॉगर्स तर तिकडेच आहे. काही विषय नाही, बँड चालू आहेत आता. येथील बँड पण सर्व आवाज तर येतोय सर्व बँडांचा. पैकडनं येते. मित्रांनो चाललोय आता, गाड्या येत आहे हळूहळू, प्रत्येक गाडी येते. आता पहिले आहे कोणती बागायतदार आहे वाटतं, पहिली बागायतदार वाजते, मग नंतर एक एक लागले, प्रत्येक गाडी एक एक लागलेली तिकडं. कशा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंट करा, काही विषय नाही.
तर काय तर कोणाचं काय. आपल्या भाऊंचं तर अलगच, मला फेटा बांधायचा आहे म्हणे स्वतः. काय तुझं नाव काय रे? काय याचं नाव? हा, प्रतीक भाऊ कदम यांना आता पेटा बांधताय. काही विषय नाही रमाभाऊंच्या लग्नाचा. किती पोरींकडे पाहतो काय माहिती. इकडे तेजस दादा. तुम्ही बांधतोय रे? नाही. तर मित्रांनो, मी तर काही बांधत नाही, ते दोघी बांधणार आहेत. काही विषय नाही. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. आता तिकडे जातो तोपर्यंत. आपले पेट आता बांधले गेले. आता चाललोय तिकडं कन्नाने पाट्याला. तिथं जाऊन दाखवतो आता काय काय नाही. आणि तसंच बघतो कसं केवढं दाखवता येतं मला, कारण गर्दी खूप आहे म्हणून व्हिडिओ काढायला काही जमत नाही. एवढं मोठं काही विषय नाही. आपले प्रतीक फुल फॉर्म मध्ये आहेत आता ब्लॉगर. काही विषय नाही. आपले त्याचे दादा पण आहे. नदी रडी न शेवा. तर मित्रांनो, भूषण दादा पण भेटले आपल्यांना. काही विषय नाही. रामकृष्ण हरी. तिकडे घेतो रमा भाऊकडे भेटणार नाही येत आहे आता तुला. भाऊ आमना बोलाय मग 2 शब्द. आपल्याला आपले भूषण दादा भेटून गेले. भेटले दादा आज. रामकृष्ण हरी. दादांना भेटलोय. 2 शब्द बोला. काय बोलतो? तुम्ही बोला. बोला बोला बोला. दोन्ही तिने आपला भाऊ सगळ्याचं सपोर्ट करा रे भाऊ. तन्मारी दुराट. काही विषय नाही. कुठे काढून तुम्ही कसा काय होतात? इथं इतकी हवा कोणीच केली नसेल ना, इतकी भूषणदादा बच्चावन त्यांनी केलेली आहे. तर आणि आपल्या दादांचे पण लय क्लोज आहे भूषणदादा. आलेत भूषणदादा इकडं. भूषणदादाला सांगते एक कमेंट तर बनतोच. काही विषय नाही. लय रॉयल माणूस आहे. काही विषय नाही. तोपर्यंत आता पुढे दाखवतो कोण आहे. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. पुढे घेतो डायरेक्ट. मित्रांनो टाळी लागली रमादादांची. आता ब्लॉग संपवतोय मी. ब्लॉग इथंच संपवतोय आज. आणि तसंच आता चाललोय चालले भाऊ. चार्जिंग आहे ना डायरेक्ट डाऊन होऊन गेली होती. त्याच्यामुळे या बोली काही शूट केला नाही. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर भाऊला नक्की सबस्क्राईब करून टाका. चला. आणि काही शॉर्ट्स राहिलेत म्हणून मग आता काय भाऊ चालले नामपूरला. भाऊ चालले माझ्यासोबत जाई खेळायला. काही परत आम्ही सर्व तिघं एकत्र भेटू आणि नवीनच आम्ही तुमच्यासाठी परत एक मोठा ब्लॉग घेऊन येऊ. चला तवर जय महाराष्ट्र. चला तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र.